मित्रांनो नमस्कार. अंधविश्वास का सच या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आमच्या या परिवारामध्ये दर रविवारी एक सदस्य जुळत आहे. आज जो सदस्य जुळलेला आहे तो सगळ्यात उंच दिसते त्याच्यात आणि त्याचं नाव आहे नाना चौधरी. तो माझा लहानपणाचा मित्र आहे. त्याला मी म्हटलं काल फोन केला, मागच्या रविवारीच फोन केला होता संध्याकाळी, तर म्हणे आधी शनिवारी करायचा, तर आज केला रात्री. येतो म्हणे सकाळी 6:30ला. तो बरोबर वेळेवर आला मैकुंठ वसानभूमीमध्ये आणि तो सांगवी रेल्वेचा आहे आणि शिक्षक कॉलनीमध्ये राहतो. या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर त्याला काय वाटलं आणि आत्ता त्यांनी काय केलं, आम्ही दोघांनी एक काम केलेलं आहे, त्याला विचारतो. काय केलं तू आज? सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. नमस्कार. मी या ग्रुपला आज समजा पहिलाच दिवस आहे माझा, मी जॉईन झालो आहे आणि खूप असं म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की एक मनापासून ज्या कुठल्या आपल्या सुप्त काही कल्पना असतात. मला शेतीचा खूप नाद आहे, ॲग्रिकल्चरचा, आणि ही साफ स्वच्छताची खूप हे आहे. मी घरीसुद्धा खूप झाडं लावलेले आहेत, त्याच्यामुळे मला हे अशा गोष्टी करायला खूप आवडतात. मग तू जेव्हा काल फोन आला तेव्हा म्हटलं अरे चला आपल्याला आज जॉईन नक्की व्हायचं आहे, आणि म्हणून मी आज सकाळी तू सांगितल्याप्रमाणे आज या ग्रुपला जॉईन झालो. आणि तुम्हाला सगळ्यांना मी जॉईन होऊन मला खूप असं चांगला आनंद झालेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार. आणि मी हा कंटिन्यू करणार आहे हा ग्रुप. आज काय काम केलं मग? आज मी आमचे शंकरजी, भगवान शंकरजीच्या समोरचा जो परिसर आहे तो पूर्ण साफ केलेला आहे, झाडू हातात घेऊन. बाजूनी जे झाडं आहेत त्याच्या खाली पानगळ खूप मोठ्या प्रमाणात झालेली होती, ते पण आम्ही एका ठिकाणी असा मोठा ढीग पानांचा करून पूर्ण जमा केलेला आहे. हो का? बरं, ठीक आहे. आणि नवीन सदस्यांसाठी काही तुझा संदेश आहे का? हो, माझा असा संदेश आहे की ज्यांना असं वाटते, जे रिटायरमेंट झालेलं आहेत, ज्यांना आपल्याकडे बराच वेळ असतो किंवा काही करण्याची इच्छा असते किंवा कुठल्या तरी ग्रुपला जॉईन होण्याची इच्छा असते, सगळ्यांशी चर्चा करण्याची इच्छा असते, अशा लोकांनी निश्चितच या ग्रुपला जॉईन व्हावं. आपल्याही मनाला खूप समाधान असते की आपल्या एक रविवार आपला जो सुट्टीचा असतो, एक तास, मला वाटतं 6:30 ते 7:30 आपण इथं सगळे जॉईन होतो. तर एक समाजाचं सगळ्या आपल्या मनाला जे शांतता लाभण्यासाठी जे कार्य आहे ते जर आपण इथं केलं तर खूप स्वतःला आणि समाजासाठी सुद्धा दोन्ही कामं होतील. आणि लोकांनी कोणी जेही आहे रिटायरमेंटवाले त्यांनी नक्की जॉईन व्हावं, असं एक माझा हे आहे संदेश आहे. बरं, तर धन्यवाद नाना. आम्ही दर रविवारी लोकांना आव्हान करत असतो की इथं येऊन आम्हाला सहकार्य करा. आम्हाला म्हणजे स्वतःलाच सहकार्य करायचं असते. या बघा, आता पुढच्या रविवारपर्यंत वाट पाहतो आम्ही, आणि आमचं काम हे निरंतर चालू राहणार आहे. हे काम इतरांसाठी नसून स्वतःसाठीच आहे, म्हणूनच आम्ही इथे काम करतो. या सगळ्या आमच्या मित्रांचा आज आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. परत भेटू पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.